गुळाची पोळी पूर्णपणे गार झालेली आहे बघा, पांढरी शुभ्र कडक. आता मी तुम्हाला तिचे अर्धे भाग करून दाखवते. पोळीमध्ये पाक चमकतोय मस्तपैकी. गुळ पोळी. अहिल्यानगरचे किमान तापमान 7.3 अंश सेल्सिअसवर गेले आहे, म्हणजेच 3 अंश सेल्सिअसने ते उतरले आहे. चला तर मग आपण थंडीच्या दिवसातील स्पेशल गुळपोळी बनवूया. नमस्कार मंडळी, मी अहिल्यानगरीतून सविता. अशाच काही नवीन रेसिपीज मी घेऊन येत असते, त्या तुम्ही जरूर बघा. व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि 8 दिवसाच्या आत तो हाईप करा. गुळपोळीसाठी लागणारे सगळे सामान आपल्या घरात असतेच. दाणे, तीळ, खोबरे, खसखस, वेलदोडा पूड इत्यादी. गुळ किसून घ्यायचा असतो, पण थंडीच्या दिवसामध्ये गुळ खूप कडक होतो, म्हणून तो मायक्रोवेव्ह मधून 1 मिनिटसाठी गरम केला. गुळ किसूया. मायक्रोवेव्ह मध्ये गरम केल्यामुळे तसा गुळ मऊ झाला किसायला. गुळ किसण्याशिवाय पर्याय नाही, त्याला दुसरा उपाय नाही, गुळ किसावाच लागतो. गुळ चिक्कीचा नसून गुळ हा कोरडा आहे, न फुटता पोळी होते. एवढाच राहिला आता गुळ किसायचा. हा मायक्रोवेव्ह मधून काढल्यामुळे जरा मऊ झालेला आहे. आणि इथे मस्तपैकी रांगोळी तयार झाली आहे. आणि ह्या किसणीवर जे खडे येतात ना, ते बाजूला काढलेत. याला आपण बत्त्याने ठेचून घेऊया, म्हणजे गुळाची पोळी फाटणार नाही आपली. गुळ किसायचा नसेल तर गुळ चिरायचा वेळीवर. गुळ चिरणे किंवा गुळ किसणे हा एकच मुख्य भाग आहे गुळपोळीतला, नाहीतर बाकी सगळं मिसळायचंच असतं. गुळ किसून तयार आहे. किसणीवरचे उरलेले खडे हे बत्त्याने ठेचून घ्यायचे, म्हणजे ते पोळीच्या मध्ये येत नाही. माझ्या सासूबाई नेहमी गुळाची पोळी करण्याआधी गुळाचा खडा तोंडात टाकून बघत. काही वेळेस गुळ खारट सुद्धा असू शकतो. खारट गुळ गुळपोळीला चालत नाही. पोळी फुटण्यासाठी छोटासा गुळाचा खडा सुद्धा पुरेसा ठरतो. कणिक घेऊया आपण. मैदा घालूया. आणि हे डाळीचं पीठ अर्धी वाटी घालूया. डाळीच्या पिठाने थोडासा कडकपणा येतो. किंचित मीठ घालायचं आपल्याला, म्हणजे पारीला छान चव येते. आणि आता हे मोहन म्हणून तूप घालायचं आहे. पिठामध्ये मोहन गार तुपाचे घातलेले आहे. गोड पदार्थांसाठी तुपाचे गार मोहन आणि तिखट पदार्थांसाठी कडकडीत तेलाचे मोहन. मोहन छान चोळून घ्यायचंय पिठाला आपल्याला. गुळ किसण्याऐवजी गुळाची पावडरच वापरली तर असा प्रश्न पडू शकतो. गुळाची पावडर गोडीने जास्त असेल तर काही हरकत नाही, पण ती आपल्याला लाटून घ्यावी लागेल. पोळी फुटू नये म्हणून याच्यात किंचित चुना टाकतात. विड्याच्या पानाचा चुना टाकतात. हा बघा, हा चुना असला तर चुना टाका. चुन्यामुळे पोळी फुटली तर गुळ बाहेर येत नाही. हा चुना चोळून घेऊ, म्हणजे पोळी फुटत नाही. असेल तर टाका. गुळाची पोळी न फुटता व्हायला पाहिजे. हे सगळं मोहन आपण छानपैकी चोळून घेतले पिठाला. आणि आता त्याचा घट्टसर गोळा बनवूया. गुळाच्या पोळ्या आपल्याला 3 टप्प्यात करायच्या आहे. पहिल्यांदा गुळ तयार करून घेतला, आता कणिक मळून घेतोय आणि नंतर गुळ घालून पोळी करायची. थोड्या काही गोष्टी आपण पाळल्या तर गुळाची पोळी चांगली होते. गव्हाचे पीठ 2 वाट्या आणि मैदा 1 वाटी असे प्रमाण येथे घेतले आहे. गव्हाची कणिक आणि मैदा याचे प्रमाण तुम्हाला हवे तसे घेऊ शकता. नेहमीच्या कणकेपेक्षा थोडी घट्टसर कणिक हवी आणि ती जवळजवळ 1 ते 1.5 तास भिजवलेली हवी. गुळाच्या पोळीचे सारण तयार करू. तीळ भाजून घेऊया आपण. तिळामध्येही प्रकार आहे. काही तीळ पॉलिश केलेले पांढरे असतात, तर हे गावरान तीळ आहेत. दाणे खमंग भाजून त्याचा दाण्याचा कूट करायचा आहे. वेलदोड्याची पूड लागणार आहे, तर 3 पद्धतीने वेलदोड्याची पूड आपल्याला बनवता येते. त्यातला पहिला प्रकार म्हणजे खलबत्त्यामध्ये कुटून, दुसरा प्रकार म्हणजे लाटण्याने लाटून आणि तिसरा प्रकार म्हणजे
मिक्सरमध्ये थोडीशी साखर घालून ती पूड करणे. पाव वाटी खोबरे भाजायचे आहे. सुंठ पावडर 1 चमचा घ्यायची आहे. हवी असेल तर 1 चमचा खसखस पावडर टाकावी. किसलेला गूळ थोडा पसरून ठेवायचा, त्याच्यामुळे थोडा कोरडा होतो तो. आपण आता त्याच्यात बाकीच्या गोष्टी मिसळूया. छान कोरड्या झालेल्या गुळामध्ये सर्वात प्रथम खसखस पावडर टाकूया. त्यानंतर दाण्याचा कूट, 1 वाटी तिळकूट. तिळकूट टाकताना अंदाज घेत घेत टाकायचा आहे. तीळ हे थोडे उष्ण असतात, त्यामुळेच आपण त्याचा थंडीमध्ये वापर करतो. खोबऱ्याचा भाजलेला किस पाववाटी टाकायचा आहे. वेलची पूड 1 ते 1.5 चमचा आणि सुंठ पावडर 1 चमचा घालायचा आहे. हे सर्व जिन्नस गुळामध्ये घालून हाताने मिसळायचे आहे. अगदी छान चमच्याच्या साहाय्याने खालीवर करून सर्व गुळाला हे पदार्थ लागले पाहिजे. अर्ध्या किलो गुळाचे हे सारण तयार झालेले आहे. गुळाच्या पोळीसाठीचे हे सारण मिक्सरच्या भांड्यातून काढायचे आहे. म्हणजे चुकून एखादा गुळाचा खडा गेला असेल तर तोही या मिक्सरमध्ये बारीक होतो. मिक्सरमधून असे फिरवायचे की आपल्याला गुळाची पावडर मिळेल. म्हणजेच हलकेच फिरवायचे आहे. मिक्सरमधून छान बारीक होतं. परत एकदा मिक्सरमधून फिरवायचं. गुळपोळीचा गूळ तयार झाला. अगदी पावडर सारखं हे सारण तयार झाले आहे बघा. गूळ आपण किसून घेतल्यामुळेच हे असे कोरडे सारण तयार होते. आता पोळ्या कशा करायच्या ते बघू. पोळ्या एकसारख्या आकाराच्या होण्यासाठी एक टेक्निक आहे. आपल्या मुठीत बसेल एवढाच गोळा घ्यायचा. थोडासा जरी जास्त होत असेल तरी काढून टाकायचा. तुपाचा हात कणकेला लावून छोटीशी पोळी लाटून घेतली आहे, मोदकासारखी. मोदक करताना आपण जशी पोळी लाटतो तशी. पुरीला तळहातावर घेऊन त्याला मोदकासाठीच्या चुण्या पाडायच्या आहे. सारण भरण्यासाठी एक मापाचा चमचा घेतला आहे. साधारण 1 टेबलस्पून एवढी गुळाची पावडर त्यात भरायची. गुळाची पावडर चमच्यानेच दाबायची, म्हणजे त्याच्यातली हवा काढून घ्यायची. आतील हवा काढून मोदक बंद करायचा. तळहाताच्या साहाय्याने पोलपाटावर ती पुरी दाबायची. जर चुकून हवा गेली असेल तर ती हवा बाहेर पडण्यास मदत होते. प्रेस करून हवा काढली की ही पुरी लाटण्यास खूप सोपी जाते. गूळ पावडर स्वरूपात असल्यामुळे शेवटपर्यंत पोळीमध्ये तो पसरतो. कणिक आपण 1.5 तास भिजवून ठेवल्यामुळे कणकेलाही तार सुटलेली आहे, त्यामुळे पोळी फुटण्याचा प्रश्नच येत नाही. मंद आचेवर पोळी भाजायची. पोळी मस्त फुगते. गूळ थोडासा बाहेर आला असेल तर तो पुसण्यासाठी एखादा कागदाचा तुकडा जवळ ठेवावा. दुसरी पोळी आपण करूया. पोळीमध्ये सारण भरताना हवा जाणार नाही याची काळजी मात्र घ्यायची. आहे की नाही सोपी गुळाची पोळी? थंडीच्या दिवसामध्ये नक्की तुम्ही करून बघा. मोदक तयार झाल्यानंतर त्याला सर्व बाजूंनी एकसारखा दाब द्यायचा. तरी सुद्धा काही वेळेस आतमध्ये हवा राहून पोळी फुटतेच. बघा, आता ही पोळी फुटली आहे. काही हरकत नाही. थोडासा कणकेचा पॅच घेऊन अशा पद्धतीने तो पॅच लावायचा की आतील हवा सगळी काढून टाकायची आणि पॅच लावलेली बाजू पोलपाटाच्या दिशेला खाली टाकायची. काही तंत्र पाळली तर गूळ पोळ्या करण्यास अतिशय सोप्या आहेत. पोळी जास्त वेळा उलटू नये, कारण गूळ आतला खूप गरम झालेला असतो. पोळी उलटताना जपून उलटावी. मंद गॅसवर पोळी भाजावी. पोळी भाजून झाल्यावर ती गार होण्यासाठी पसरून ठेवावी. पोळ्या पूर्ण थंड झाल्यानंतरच त्या डब्यात भरायच्या. पोळीच्या कडेपर्यंत गूळ गेलेला दिसतो. तवा पुसण्यासाठी एखादा कागद किंवा कपडा जवळ ठेवावा लागतो. गॅस एकाच आचेवर मंद आचेवर ठेवावा. गार झालेली गुळपोळी खुटखुटीत होणे आवश्यक आहे. गुळपोळीचा उरलेला गूळ फ्रीजमध्ये ठेवावा. हवी तेव्हा आपण गुळपोळी करू शकतो. मस्त खमंग पांढऱ्या शुभ्र गुळपोळ्या तयार आहेत. आपल्या गुळपोळ्या तयार आहेत, खमंग, खुसखुशीत आणि भरपूर दिवस टिकणाऱ्या.
बघा कशा कडक झाल्यात. बघा मस्त. आता त्याच्यावर आपण तूप घेऊ. गार आणि कडक झालेली गुळपोळी आणि त्याच्यावर घट्ट तुपाचा गोळा. आहा हा. गुळपोळी खाण्याची ही खरी पारंपरिक पद्धत. मस्त झाली पोळी. गुळपोळी करताना गुळपोळीच्या उंड्यामध्ये हवा गेली तर काढण्यासाठी सुरीचा किंवा सुईचा वापर करतात, जेणेकरून उंड्यामधील हवा बाहेर जाईल. पोळ्या थंडगार झाल्यानंतर पोळ्या एकावर एक ठेवून त्याच्यावर थोडं प्रेशर वजन असलेला गोल डबा ठेवायचा, म्हणजे त्या पोळ्या हवा जाऊन फुगत नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.